राम राम. राम राम. आता गेल्या वर्षी तुम्ही आपलं ऑर्गॅनिक DAP कशाला वापरलं होतं? आंब्याला. आंब्याला. आंब्याला वापरल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं त्यात? त्याच्यातून फरक पडला रे, म्हणजे इतका फरक पडला हां की ते आंबेच फुलून गेले सगळे, म्हणजे नवीन नवीन लवते फुटत गेले. हां. मला 3दा छाटणी करावं लागली. ते आंबेच 3दा म्हणजे इतकी त्याची वाढ व्हायला लागली समजा. वाढ व्हायला लागली. बरं कलरला कसे राहिले? म्हणजे हिरवेगार. हिरव्या. परत जमीन कसली तुमची? मुरमाड आहे. डोंगराची जमीन आहे का? हां, तर तुम्हाला जाणवलं का आता मध्ये खताचं क्वालिटी आहे असं जाणवलं का? जाणवलं ना. मग आता क्वालिटी आहे म्हणूनच जाणवलं ना. मग आज तुम्ही परत न्यायला आलात. परत न्यायला आलो. बरं शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही? हां, शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही खत? वापरत पाहिजे. ऑर्गॅनिक DAP आहे, त्यात केमिकल नाही आपलं. वापरायला पाहिजे. मी सांगतो त्यांना, हां परत परत त्यांना घेऊन या म्हणून हे खत. हां. त्यांना दाखवणार बी. त्यांना आता आपण एक आंब्याचं ते तिथं जाऊन भेट बी देऊ. पण तुम्हाला समाधान आहे का? मला समाधान. जाऊ द्या, दुनिया वापरीन नाही वापरीन, पण तुम्हाला तर वैयक्तिक मला समाधान समाधान आहे, वैयक्तिक समाधान आहे. फवारणीबद्दल बी त्याच्याबद्दल बी. आपले RPSB नंबर एक काम करतोय. हां. आणि किती दिवसाचं झाड आहे? तर किती वर्षाचे? 1 वर्षाची. 1 वर्षाचे. आता 1 वर्ष होईल. म्हणजे त्यांचं 1 वर्ष वाढलं म्हणजे झाडामध्ये प्रगती चांगली झाली. हा, प्रगती. बरं झाडं जाळण्याचं प्रमाण काही? काहीच नाही. आता मध्यंतरी रोग पडला तर थोडंसं 2-4 झाडं हां. की लगेच फवारणी केली सुद्धा कवर झाले, पण झाडं जळाले नाहीत काहीच. नाही. नाही तर झाडं लावले तरी 4-2 झाडं 1 एकरमध्ये 4-2 झाडं जळत येतात ना. काहीच नाही. म्हणजे त्याला खाली बुरशीला जी मुळीवर बुरशी ती येऊन दिली नाही आपल्या खातानी. येऊन दिली. आपण सॉईल गार्ड RPSB खालून दिलं म्हणजे आपली पूर्ण धन्वंतरी ट्रीटमेंट दिली. हां. तर त्याच्यावर समाधान आहेत का तुम्ही? समाधान आहे. तर अशा पद्धतीने आपलं धन्वंतरीचे प्रॉडक्ट जबरदस्त काम करतात. तर आज हे खत परत न्यायला आलेत. तर धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. आणि आमचा उत्साह वाढा किंवा खरंच आता तुमच्याकडून जोपर्यंत रिप्लाय येत नाही आम्हाला तोपर्यंत आम्हाला तरी काय कळतंय? नाही. कंपनीवर सविस्तर ठेवून काय उपयोग आहे? नाही. पण शेतकऱ्याचा रिप्लाय आला पाहिजे, शेतकऱ्याच्या पसंतीला उतरलं पाहिजे. हे तुमच्या पसंतीला उतरलंय. तर अशा पद्धतीने जबरदस्त रिझल्ट आहेत. कोणाला पाहिजे असले तर त्वरित संपर्क साधा. धन्यवाद.